हितेश मेहताला आर्थिक गुन्हे शाखेनं आता ताब्यात घेतल्याचं कळत आहे। आताची मोठी बातमी समोर आहे। हितेश मेहताला आता आर्थिक गुन्हे शाखेनं यावेळी ताब्यात घेतलेला आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती खरंतर निर्बंध घालण्यात आले आणि त्यानंतर घडामोडींना वेग आला। अखेर आता हितेश मेहताला आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलेला आहे। हितेश मेहता यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर आता अखेर हितेश मेहताला आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले। त्यामुळे आगामी काळात हितेश मेहतावर नेमकी आता काय कारवाई करण्यात येते, काय घडामोडी या संदर्भात घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर हितेश मेहताला आर्थिक गुन्हे शाखेनं आता ताब्यात घेतलेला आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती निर्बंध आले, त्यानंतर गुंतवणूकदार ठेवीदारांनी त्या ठिकाणी आक्रमक होत शाखांच्या बाहेर गोंधळ घातला आणि त्यानंतर आता हितेश मेहताला आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले। निखिल, हितेश मेहताला आर्थिक गुन्हे शाखेनं अखेर ताब्यात घेतलं। हितेश मेहतावरती गंभीर असे आरोप आहेत, यानंतर आता ताब्यात घेण्यात आलं, काय अधिकची माहिती? नक्कीच, कारण आपण पाहिलं तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्या संदर्भात जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याचा तपास ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता ईओडब्ल्यूच्या मुंबई युनिटने हितेश मेहता यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हितेश मेहता करून आता जी चौकशी आहे ती केली जाणार आहे। आपण पाहिलं तर हितेश मेहता याने याआधी रिझर्व्ह बँकेला देखील दिल्याची माहिती आहे ती पुढे येते की याने जवळपास 122 कोटी रुपये आहेत ते बँकेतून काढल्याचं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। तर हा संपूर्ण प्रकार आहे तो कोविड काळात पासून हा सुरू असलेला आहे आणि कोविड काळामध्ये ही रक्कम देखील काढण्यात सुरुवात केलेली होती अशी कबुली दिल्याची माहिती आहे ती आता पुढे येते। त्यामुळे हितेश हे खाते प्रमुख असल्यामुळे त्यांना बँकेची रोकड तसेच त्याशिवाय जीएसटी आणि टीडीएस याचे व्यवहार देखील पाहण्यासंदर्भाचे अधिकार त्यांच्याकडे होते। त्यामुळे यांनी प्रभादेवी आणि त्यासोबतच गोरेगाव येथील कार्यालयातून हे पैसे काढल्याची माहिती अगदी निखिल, आगामी काळात या संदर्भात कारवाई संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।